नसरापूर प्रकरणातील चिमुकलीस न्याय द्या. श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुम अर्चनाने श्री चौडेश्वरी मातेत साकडे. शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रोत्सवास आजपासून सुरुवात झाली असून आज सकाळी श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिरासमोरील भव्य सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला. तदनंतर सायंकाळी 5 वाजता श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुम अर्चनाचे आयोजन करण्यात आले होते. या ललिता सहस्त्रनाम कुंकुम अर्चना कार्यक्रमात हजारो महिलांनी नसरापूर प्रकरणातील चिमुकलीस न्याय द्यावा असे साकडे श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चनाच्या माध्यमातून घातले. मुली वाचवा, स्त्रीचा सन्मान करा, अत्याचार थांबवा असे प्रबोधनात्मक लिहिलेले टी शर्ट स्वयंसेवकांनी परिधान केले होते व ते लक्षवेधी ठरत होते. श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे यांनी महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार हे चिंताजनक बाब असून यावर सरकारने दोषी आरोपीवर तात्काळ कारवाई करावी यासाठी श्री चौडेश्वरी मातेसमोर श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुम अर्चनाने हजारो महिलांनी साकडे घातले असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा सोलापुरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अमर मेत्रे यांनी केले आहे. ओम पुण्यलभ्याय नमः. ओम पुण्यश्रवण कीर्तनाय नमः. जय नमः. ओम बंधमोक्ष. ओम निखिलेश्वर्यै नमः. सालाबाद प्रमाणे यंदाही श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव 2026 ला प्रारंभ झालेला आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी तीन दिवसाचे धार्मिक कार्यक्रम आज रोजी सुरुवात झालेला आहे. आज प्रथम दिवस 14 तारखेला गुरुवारी सकाळी होम हवन आणि रुद्रचंडी पूजा संपन्न झालेली आहे. त्यानंतर सकाळी मृत्युंजय महास्वामीजी आणि शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते चौडेश्वरी मंदिरासमोर जी भव्य सभा मंडप नूतन बांधण्यात आलेले आहे त्याचे लोकार्पण सोहळा आज सकाळी विजयकुमार देशमुख मालक आणि महामृत्युंजय स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर शहर उत्तरचे आमदार यांना श्री चौडेश्वरी सेवारत्न पुरस्कार या पुरस्काराने श्री मृत्युंजय महास्वामीजी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आला. त्यानंतर आज सायंकाळी 6:30 वाजता कुंकुमार्चनचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. जवळपास 2 ते 3 हजार महिला यांच्या उपस्थित श्री माळगेप्पा यांच्या पौराहित्याखाली कुंकुमार्चनचा कार्यक्रम आज इथं चालू आहे. चौडेश्वरी देवीच्या 128व्या वार्षिक उत्सवाचा आज पहिला दिवस. आज या ठिकाणी वेदमूर्ती मल्ल्याद माळगे स्वामी यांच्या पौरोहित्याखाली कुंकुमार्चनेचा कार्यक्रम सुरू आहे. आजचा हा कुंकुमार्चना नसरापूर येथे घडलेला अमानुष्य कृत्य जो 4 वर्षाच्या बालिकेचा हत्या केलेला आहे त्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी कुंकुमार्चना केलेली आहे. माता चौडेश्वरीच्या चरणी हजारो महिला या ठिकाणी प्रार्थना करत आहेत की जो घटना घडलेली आहे ते घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नये आणि जो घटनेचा जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशी व्हावं म्हणूनच या ठिकाणी हजारो महिला या चौडेश्वरी मातेला साकडे घालू लागलेत आणि त्याला प्रार्थना करू लागलेल्या आहेत. आणि उद्या यात्रेचा दुसरा दिवस आहे तर या ठिकाणी सर्व सुवासिनी महिलांना ओटी भरून महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.